श्री स्वामी समर्थ। माझ्या स्वामी समर्थ किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे छान असं वांग्याचं भरीत। पण आपण आज वेगळी पद्धतीने वांग्याचं भरीत बनवणार आहे। आज वांग्याच्या भरीतमध्ये आज आपण वापर करणार आहे छान अशी हिरवी मेथीचं। तर आज हिरवी मेथी टाकून आपण वांग्याचं भरीत बनवणार आहे। चला तर मी तुम्हाला मी इथे एक वांगा घेतला आहे भरताचं। त्याला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकताय। आणि आपण गॅसवर शेकायला ठेवूया। आपलं वांगा शेकून तयार झालेलं आहे छान असं बघू शकताय। आता आपण जे हे वरची त्यांचं साल आहे ते काढून घ्यायची आहे। तुम्ही बघू चमचीने मदतीने आपण थोडं त्याला मिक्स कर। तर मी भरीत बनवायला कढाई गरम करायला ठेवते आहे, तुम्ही बघू शकताय। इथं मी तेल गरम करायला ठेवते झालंय। जिरा टाकला आहे। इथं आपण राईचा वापर नाही करायचा आहे आज। आता मी इथं बारीक चिरलेले कांदे टाकणार आहे। छान असे फ्राय होऊ द्यायचे आहे तेलामध्ये। आपले कांदे फ्राय झाले। इथं मी एक टमाटर घातला आहे, त्याला आपण छान असं तेलामध्ये मॅश करून घ्यायचं आहे। मी लसूण आणि मिरच्यांना छान असं खलबत्त्यामध्ये कुटून घेतला आहे। आपण थोडं अर्धी चमची हळद, 1 चमची सारखं धना जिरा पावडर, थोडासा आपण गरम मसाल्याचा वापर करायचा आहे। आणि इथं मी तुम्ही बघू शकताय 1.5 चम्मच सारखं लाल तिखटचा वापर केला आहे। आता आपण त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटं आपण तेलामध्ये मसाल्यांना फ्राय होऊ द्यायचं आहे, तेल सुटे तोपर्यंत। त्याला छान असं तेल सुटलं आहे। आता आपण जे हे भरीतचं तयार केलं होतं ते टाकायचं आहे, तुम्ही बघू शकताय। आणि मी इथं मेथी घेतली आहे 1 वाट्यासारखी। तिला छान अशी पहिले धुवून साईडला ठेवली होती, ती टाकायची आहे, तुम्ही बघू शकताय। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण। इथं मी चवीनुसार मीठचा वापर करते आहे, तुम्ही बघू शकताय। आपलं छान असं भरीत झालं आहे, बघू शकताय किती छान दिसतंय आपलं भरीत। आता आपण त्याला छान असं तांदूळाच्या भाकरी सोबत खायचं आहे। चला मी प्लेटमध्ये काढून घेते। वाव, तुम्ही बघू शकताय आपलं भरीत। तुम्ही बघू शकताय आपलं भरीत छान असं झालेलं आहे। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आपण अशीच नवी रेसिपीसाठी भेटूया श्री स्वामी समर्थ चॅनलमध्ये। चला तर मंडळी, टाटा।